नमस्कार मित्रांनो, TRTI संबंधित नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, ज्या मित्रांचे TRTI चे फॉर्म अप्लाय करून झालेले आहे आणि जी अप्लाय करायची डेट आहे ती क्लोज झालेली आहे, तर बरेचसे विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन जे आहे ते अजूनपर्यंत पेंडिंग मध्ये आहे आणि 10 ते 15 दिवस झाले अजूनही अप्रूव्हल झाले नाही। आणि ते अप्रूव्हल कसे होणार आणि अप्रूव्हल किंवा रिजेक्ट हे कसे बघायचे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जसे आपण कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक केलं, तुम्ही इथं पाहू शकता जी काही कॅन्डिडेट लॉगिनची विंडो आहे ती क्लोज झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता जी काही ॲप्लिकेशन करायची जी काही डेडलाईन आहे ती पास झालेली आहे आणि आपल्याला इथं त्यामुळे एक मेसेज शो होत आहे, थँक यू फॉर युअर इंटरेस्ट। अर्ज करण्याची डेट संपल्यामुळे तुम्हाला इथून लॉग इन करता येणार नाही आणि आपण जे काही अर्ज केलेला आहे ते अर्ज अप्रूव्हल की रिजेक्ट ते चेक करण्यासाठी सिम्पली आपल्याला ईमेल बॉक्सला त्या ठिकाणी आपल्याला चेक करत राहायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल रिसीव होणार आहे आणि परत रिजेक्ट की अप्रूव्हल याचं कारण सुद्धा ईमेलमध्येच मिळणार आहे आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर त्या ईमेलमध्ये तुम्हाला कारण दिलं जाणार कोणत्या कारणाने रिजेक्ट झाला। आणि जर समजा तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला तर तुम्ही काळजी करू नका, कारण तिथूनच मला तो फॉर्म एडिट करता येतो। आणि फॉर्म फिलअप करत असताना तुम्ही जर नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली असेल किंवा एखाद्याचं ब्लर डॉक्युमेंट अपलोड केले असेल किंवा दुसऱ्याचं डॉक्युमेंट अपलोड केला गेला असेल तर काळजी करू नका, एडिट विंडो येणार आहे तेव्हा सगळं फॉर्म एडिट करता येणार आहे। काही दिवसांनी एडिट विंडो येईल, जेव्हा एडिट विंडो येईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणारच आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। मिळूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।